आजारी बापाला खोलीत बंद करून मुलगा परदेशात निघून गेला. 4 महिन्यांनी जेव्हा परत आला तेव्हा घरात त्याने जे काही पाहिले ते पाहून तर त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. यशवंतराव त्यांच्या परिवारासह नागपूरला राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा महेश आणि सून पल्लवी एवढेच त्यांचे कुटुंबीय होते. महेश 3 वर्षांचा असतानाच यशवंतरावांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या होत्या, पण बाळंतपणाच्या वेळी त्यांची प्रकृती जास्त बिघडली, म्हणून पोटातल्या बाळासोबतच त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यविधी पार पडल्यानंतर यशवंतराव मोठ्या कष्टाने आपल्या एकुलता एक मुलगा महेशसोबत आणि वृद्ध आईसोबत राहू लागले. आता तर त्यांच्या आईचे सुद्धा खूप वय झाले होते, तरीही ती आपल्या मुलाची व नातूची जमेल तशी काळजी घ्यायची. यशवंतरावांची सरकारी नोकरी होती, त्यामुळे त्यांचे घर व्यवस्थित चालत होते. तरीही एका गोष्टीची कमी होती आणि ती म्हणजे यशवंतरावांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण यायची. त्यांचा मुलगा महेशही आईसाठी रात्रंदिवस रडायचा. महेशची आजीसुद्धा त्याला खूप जीव लावायची. पण एके दिवशी त्या यशवंतरावांना म्हणाल्या, बेटा, या मुलाला आईची गरज आहे. तू दुसरे लग्न का करत नाहीस? माझं काय, मी आज आहे उद्या नाही. मी गेल्यानंतर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? यावर प्रत्येक वेळी यशवंतराव लग्नाचा विषय टाळत म्हणायचे, अगं आई, तू आहेस ना आमची काळजी घ्यायला. तू विनाकारण काळजी करतेस. तू कुठे जाणार आहेस? खरं तर यशवंतरावांना त्यांची आई सोबत असताना कोणाचीच उणीव भासत नव्हती. पण इथे नियतीला काही वेगळेच मान्य होते. एके दिवशी यशवंतरावांची आई जिन्यावरून पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता यशवंतराव आणि त्यांचा मुलगा महेश दोघेही एकटेच पडले होते. तसे तर यशवंतरावांना 2 भाऊ होते, पण ते दोघेही आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहत होते. त्यांच्या घराची वाटणी झाली होती आणि यशवंतरावांच्या वाट्याला आई आली होती. त्या आईचेही आज निधन झाले. अगोदरच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. आता आईच्या जाण्याने यशवंतराव पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांच्यासाठी मुलाचे संगोपन करणे खूप कठीण झाले होते. यशवंतराव दररोज महेशला शाळेत सोडून दिवसभर कामाला जायचे आणि संध्याकाळी लवकर घरी यायचे आणि आपल्या मुलासोबत वेळ घालवायचे. देवाच्या कृपेने त्यांचे शेजारीही दयाळू होते. यशवंतरावांच्या अनुपस्थितीत ते त्यांच्या मुलाची काळजी घेत होते, त्याला जेवू घालत होते, त्याचा सांभाळ करत होते. असेच दिवस जात होते. पण दिवसेंदिवस यशवंतरावांच्या अडचणीही वाढत होत्या. एके दिवशी त्यांचा भाऊ आणि वहिनींनी मिळून त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. यशवंतरावांनी ज्या गोष्टीसाठी नेहमी नकारच दिला होता, आज तीच गोष्ट त्यांना योग्य वाटत होती. त्यांनी विचार केला की महेशला असे एकटे सोडून मी किती दिवस कामावर जाणार? त्याची काळजी घेण्यासाठी त्याला खरंच आईची गरज आहे. मी महेशचे अशा प्रकारे चांगले संगोपन करू शकत नाही. असा विचार करून यशवंतरावांनी आपल्या भावाला चांगली मुलगी बघायला सांगितले. त्यांच्या भावानेही त्यांच्या समजुतीनुसार चांगली मुलगी बघितली आणि यशवंतरावांना सांगितले की तू जाऊन त्या मुलीला बघून ये आणि तुझी संमती कळव. मग ज्या दिवशी यशवंतराव मुलगी पाहायला जाणार होते त्याच दिवशी अचानक त्यांनी वर्तमानपत्रात एक प्रसंग वाचला. त्यात लिहिले होते की एका माणसाची पहिली बायको वारली होती, म्हणून त्याने दुसरे लग्न केले. लग्न झाल्यावर काही दिवस ती दुसरी आई त्या मुलांबरोबर चांगली वागली. ती त्यांच्यावर खूप प्रेम करायची, पण हा सगळा तिचा दिखावाच होता. तिने हळूहळू तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पतीच्या गैरहजेरीत ती त्या दोन्ही मुलांचा छळ करू लागली. तिने हळूहळू त्या दोन्ही मुलांपैकी लहान्याला त्रास देऊन देऊन मारून टाकले आणि दुसरा मुलगा जो मोठा होता तिने त्याच्यावर लहान मुलाच्या खुनाचा आरोप केला आणि त्या गरीब मुलानेही भीतीने हे मान्य केले आणि आता त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि तो सध्या बालसुधारगृहात आहे. ही बातमी वाचल्यानंतर यशवंतरावांच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांनी लगेचच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मनातून खूप भीती वाटत होती, कारण त्यांनी अगोदरच जीवापेक्षा प्रिय असलेल्या त्यांच्या बायकोला गमावले होते आणि आता आपल्या एकुलत्या एक मुलाला त्यांना गमवायचे नव्हते. एका प्रेमळ आईप्रमाणे त्यांचे हृदय वितळू लागले आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
आणि काही दिवसातच त्यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांनी गावातील जुने घर विकले आणि ते नागपूरला राहायला गेले. हळूहळू त्यांचा मुलगा महेशही आता मोठा होऊ लागतो. महेशही चांगला अभ्यास करून चांगल्या नोकरीला लागतो आणि तो त्याच्या ऑफिसमधल्या पल्लवी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. महेशने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला तेव्हा यशवंतरावांनीही यासाठी सहमती दर्शवली, जेणेकरून त्यांच्या मुलाला हवे ते सुख मिळावे, तो सदैव आनंदी राहावा. म्हणून यशवंतरावांनी आपल्या मुलाचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशी लावून दिले. आता पल्लवी त्यांची सून म्हणून त्यांच्या घरी आली होती. खरं तर पल्लवी आधुनिक युगातील मुलगी होती. तिला तिच्या मनाप्रमाणे राहायला आवडायचे. यशवंतरावांच्या बाबतीत ती प्रत्येक गोष्टीत कुरकुर करायची. यशवंतरावांना सुनेचा स्वभाव थोड्या प्रमाणात खटकत होता, परंतु त्यांना यात काही हरकत नव्हती. त्यांना वाटायचं की ती अजून लहान आहे. जोपर्यंत माझे हातपाय सही सलामत आहेत तोपर्यंत मी माझे काम करू शकतो. आणि राहिली गोष्ट सूनबाईची, तर ते तिचं स्वतःचं आयुष्य आहे. तिला हवं तसं ती जगू शकते. सर्व काही त्यांनी त्यांच्या मुलावर आणि सुनेवर सोडलं होतं. एका प्रकारे त्यांचे कुटुंब सुखी जीवन जगत होते. पण एके दिवशी त्यांच्या घरातील सुखाला कोणाची तरी नजर लागली. एक दिवस यशवंतराव बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट महेश आणि पल्लवीला समजली तेव्हा त्यांनी लगेचच त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 3 दिवस ते बेशुद्ध अवस्थेतच होते आणि जेव्हा 4थ्या दिवशी ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचा एक हात, एक पाय आणि चेहऱ्याची एक बाजू अर्धांगवायू झाल्याचे कळले. आता तर यशवंतरावांना काही बोलताही येत नव्हते. त्यांना त्यांचा एक हात आणि एक पाय उचलता येत नव्हता. हे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आधी महेशने त्यांना धीर दिला की बाबा, तुम्ही कशाला रडतायत? आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, आम्ही सेवा करू तुमची. पण ते म्हणतात ना की कोणी आजारी पडल्यावर 1-2 दिवसच सर्वजण त्याची सेवा करतात, परंतु हळूहळू त्या व्यक्तीला त्याचा कंटाळा येऊ लागतो, त्याचा तिरस्कार वाटू लागतो. मरेपर्यंत निस्वार्थीपणे सेवा करणारे फार कमीच लोक असतात. महेश तर म्हणाला होता की आम्ही तुमची चांगल्या प्रकारे सेवा करू, पण आता ती सेवा तो पूर्ण करेल तेव्हा ना. यशवंतरावांना हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी आणले. त्यांची सून आणि मुलगा मिळून त्यांची सेवा करतात. पण हळूहळू सुनेला त्यांच्या सेवेचा कंटाळा येऊ लागतो. त्यांची घाण पुन्हा पुन्हा साफ करून तिला उलटी व्हायची. हळूहळू पल्लवीने सासऱ्यांची सेवा करणे बंद केले आणि सर्व जबाबदारी तिच्या नोकरावर दिली. नोकरही नोकरच असतो, तो काय करणार? वेळ मिळेल तितकी त्यांची सेवा करायचा, मग घरातील इतर कामात व्यस्त व्हायचा. कारण त्याने दुसरे काम केले नाही तर पल्लवी त्याला शिव्या देऊन दिवसभर त्याच्या मागे कटकट लावायची. आणि जेव्हा संध्याकाळी महेश घरी यायचा तेव्हा ती त्यालाही यशवंतरावांच्या गोष्टी सांगून फटकारायची आणि वारंवार तुझा बाप असा, तुझा बाप तसा असे म्हणायचे. बायकोच्या बोलण्याने महेशही वैतागला होता. वडिलांची सेवा करून, घाण साफ करून त्यालाही त्रास होत होता. यशवंतरावांना स्वतःच्या अशा अवस्थेवर खूप रडू यायचे. त्यांना वाटले होते की माझा मुलगा आणि माझी सून माझी सेवा करतील, पण घडले वेगळेच. आता महेश आणि पल्लवीला तर यशवंतराव कचरा वाटू लागले होते. असा कचरा ज्याची दिवसेंदिवस दुर्गंधी यायला लागते आणि लोकांना लवकरात लवकर तो कचरा घराबाहेर फेकून द्यायचा असतो. अशीच अवस्था आता यशवंतरावांची झाली होती. एक दिवस पल्लवीचा वाढदिवस होता. तेव्हा पल्लवीचा भाऊ आणि वहिनी तिच्या घरी आले होते. पल्लवीचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात होता. यशवंतरावही तिथेच व्हीलचेअरवर बसले होते. त्यांना खूप जोरात टॉयलेट आली होती, परंतु त्यांना ते सांगता येत नव्हते आणि तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला कोणाजवळच वेळ नव्हता. वाढदिवसाच्या पार्टीत ते सर्व आनंदाने गात आणि नाचत होते. अनेक प्रकारचे पदार्थ चाखत होते, पण यशवंतरावांकडे कोणाचेही लक्ष नव्हते. यशवंतरावांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी व्हीलचेअरवरच त्यांचे कपडे खराब केले. जेव्हा विष्ठेचा घाण वास येऊ लागला तेव्हा ही दुर्गंधी कुठून येत आहे असा प्रश्न लोकांना पडला. मग पल्लवीने यशवंतरावांकडे पाहिले तेव्हा यशवंतराव डोळे मिटून अत्यंत दयनीय अवस्थेसारखे रडत होते.
परंतु पल्लवीने त्यांच्यावर दया दाखवली नाही. ती रागाने त्यांच्यावर खूप ओरडली आणि सासऱ्याला एक ओढून चापट मारली आणि व्हीलचेअर ओढून बाथरूममध्ये घेऊन गेली आणि त्यांना बाथरूममध्ये ढकलून दिले. तेव्हा यशवंतराव असहाय्यपणे बाथरूममध्ये पडले. पल्लवीने तिच्या नोकराला सगळी घाण साफ करायला सांगितली आणि रागाने पाय आपटत ती तिच्या खोलीत गेली. तिने तिथे महेशला वाईट बोलायला सुरुवात केली की आता खूप झाले, पाहुण्यांमध्ये माझा खूप अपमान झाला आहे. आता घरी आनंद साजरा करणे सुद्धा कठीण झाले आहे. या म्हाताऱ्याची विष्ठा दिवस रात्र बघावी लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेशलाही वडिलांबद्दल वाईट वाटले नाही. सर्व पाहुणे निघून गेले तेव्हा महेश यशवंतरावांजवळ येऊन त्यांना वाईट साईड बोलू लागला. बिचारा नोकरने यशवंतरावांना स्वच्छ केले, त्यांना स्वच्छ कपडे घातले, व्हीलचेअर साफ केली आणि त्यांना खोलीत आणून त्यांना जेवण भरवले. यशवंतरावांच्या मुलापेक्षा तर तो नोकरच कितीपट चांगला होता, जो काही पैशांसाठी त्यांची सेवा करत होता. परंतु ज्या बापाने आपले संपूर्ण आयुष्य, संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या स्वाधीन केली, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, एक आई बनून दिवसभर धावपळ करीत राहिला, आज त्याच बापाला तोच मुलगा समजून घेत नव्हता. त्याच्यापेक्षा चांगला एक नोकर होता जो त्याची सेवा करत होता. कशी तरी रात्र निघून जाते. सकाळचे वातावरण चांगले नव्हते. पल्लवीने घरात सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण केले होते, जणू कोणाचा मृत्यूच झाला आहे. आणि असेच दिवस जात होते. आणि एक दिवस महेशला परदेशातून पत्र येते. महेशला परदेशात एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्याने आधीच अर्ज केला होता. आता तर त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. पल्लवी तर खूपच खुश झाली आणि तिने मनात विचार केला की चला, शेवटी या म्हाताऱ्यापासून दूर जायची वेळ तर आली. आता दोघेही मोठ्या उत्साहाने तयारी करू लागले. काही दिवसांनी त्यांचा विजाही बनून तयार झाला. बायकोसोबत सर्व सामान बांधून घराच्या मुख्य खोल्यांना कुलूप लावून त्यांच्या चाव्या स्वतःकडे घेऊन महेशने वडिलांच्या खोलीची चावी नोकराला दिली. असे सांगून की तू बाबांची काळजी घे, त्यांना वेळोवेळी खाऊ पिऊ घाल, काही अडचण असली तर मी तुझ्या खात्यात पैसे टाकत राहीन, असे सांगून तो निघून जातो. महेश आपली सर्व जबाबदारी आपल्या नोकरावर टाकून पत्नी आणि सामानासह आनंदाने परदेशात निघून जातो. पण जातानाही तो त्याच्या वडिलांशी एक शब्दही बोलत नाही. त्या घरात आता फक्त नोकर श्याम आणि यशवंतराव हे दोघेच राहिले होते. श्याम चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या मालकाची सेवा करू लागतो. त्या घरात त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो यशवंतरावांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा. त्यामुळे यशवंतरावही श्यामवर खूप खुश होते. एके दिवशी सकाळी यशवंतरावांच्या औषधाची वेळ झाली होती. तेव्हा श्यामने स्वयंपाकघरात बघितले तर पीठ संपले होते. आता भाकर किंवा पराठा बनवायला पीठ नव्हते, जेणेकरून तो काहीतरी बनवून यशवंतरावांना खाऊ घालून त्यांना औषधं खाऊ घालू शकेल. त्याने विचार केला की काही हरकत नाही, आपण बाजारात जाऊन पीठ आणि काही आवश्यक वस्तू घेऊन येऊ. असा विचार करून तो गरीब नोकर बाजाराच्या दिशेने निघाला. त्याने बाजारातून ब्रेडचे पॅकेट घेतले, काही आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि पीठ विकत घेऊन घरी येत असताना अचानक त्याला रोडवर एका अनियंत्रित गाडीने धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की तो जोरात खाली पडला. त्याचे डोकं पूर्णपणे फाटले होते. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चेक केले तेव्हा डोक्याला मार लागल्याने प्रकृती गंभीर असून तो कोमात गेल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. बिचारा श्याम, जो यशवंतरावांचा एकमेव आधार होता, तोही कोमात गेला. इकडे श्यामने यशवंतरावांना त्यांच्या खोलीत बंद करून घराला बाहेरून कुलूप लावले होते. त्याने विचार केला होता की घरात खूप माल आहे, काही पैसे सुद्धा आहेत. दार उघडे सोडले तर चोर येतील आणि चोरी करतील, असा विचार करून नोकराने यशवंतरावांच्या खोलीचे दार बंद करून घराला कुलूप लावले होते आणि चावी सोबत घेतली होती. आता तो कोमात गेला होता आणि इकडे बिचारे यशवंतराव त्या खोलीत भुकेने आणि तहानेने कासावीस होत होते. त्यांनी शेजारच्यांना आवाज देण्याचाही प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. अर्धांगवायू झाल्यामुळे त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हते.
त्यांनी दात ठोठावण्याचा प्रयत्न केला, तरी एका हाताने ठोठावल्यावरही आवाज निघत नाही, जेणेकरून लोकांना तो ऐकू येईल. यशवंतरावांची अवस्था खूपच बिकट झाली होती. 4-5 दिवस झाले होते, तरी ते एका जागेवरच त्यांनी केलेल्या घाणीमध्ये लोळत होते. ते डोळ्यात अश्रू आणून विचार करत होते की या दिवसासाठीच मी माझ्या मुलाला लहानाचे मोठे केले होते का? माझा जीवही ओवाळून टाकत होतो मी त्याच्यावर. तो लहान असताना मी त्याला आईची कमी कधी भासू दिली नाही, आणि आज तोच मुलगा मला या अवस्थेत एकट्याला सोडून निघून गेला. जर मी दुसरं लग्न केलं असतं तर आज माझ्या बायकोने निदान या अवस्थेत तरी माझी सेवा केली असती. हे सर्व विचार करून त्यांना खूप रडू येत होते. ते लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते, परंतु त्यांचा आवाज, त्यांचे दुःख ऐकणारे तिथे कोणीच नव्हते, आणि ते त्याच अवस्थेत पडून होते. असे करत करत 8 दिवस निघून जातात. 9व्या दिवशी बिचारा यशवंतरावांचा काहीही न खाण्यापिण्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशवंतराव हे जग सोडून गेले आहे, आणि त्यांचा इतका वेदनादायक मृत्यू झाला आहे हे कोणालाच माहीत नव्हते. यशवंतरावांचे निधन होऊन 4 महिने झाले होते. 4 महिने तो मृतदेह त्या बंद खोलीत होता. आजूबाजूचे शेजारीही त्यांच्या घरी येत जात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना कोण बघणार होतं? इकडे महेशचं पल्लवीसोबत भांडण झाले. पल्लवी दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली होती. ही गोष्ट जेव्हा महेशला माहीत पडली तेव्हा त्याने पल्लवीशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता महेशला आपल्या वडिलांची आठवण येत होती, म्हणून महेश रोज त्याच्या घरी फोन लावत होता, परंतु त्याच्या वडिलांचा फोन लागत नव्हता. महेशने कितीतरी वेळा नोकर श्यामला सुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफच येत होता. काय करावे हे महेशला समजतच नव्हते. पल्लवी त्याला सोडून गेल्यापासून त्याला एकटे राहणे जड जात होते. तेव्हा त्याला आठवले की आपले वडील सुद्धा आपल्यासाठी नेहमी एकटेच राहिले. त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केले नाही. त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी दुसरे लग्न करून स्वतःचा संसार थाटला असता, परंतु मला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी मरमर राबले. आणि मी त्यांच्या कठीण वेळेमध्ये त्यांना एकट्याला सोडून परदेशात निघून आलो. माहीत नाही माझे वडील कसे असतील, श्याम त्यांच्यावर नीट लक्ष देत असेल की नाही. माझा कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यांचा फोनसुद्धा लागत नाही. त्याने विचार केला की आता आपणच नागपूरला जाऊन बाबांना भेटायचे. आणि मग 4 महिन्यानंतर महेश आपल्या देशात परत आला. जेव्हा तो त्याच्या घरी आला तेव्हा त्याला सर्व काही विचित्र वाटले. त्याचे घर अगदी निर्जन आणि ओसाड धुळीने माखलेले होते. त्याच्या नोकराचा मागमूसही नव्हता. सगळ्यात आधी तो त्याच्या वडिलांच्या खोलीकडे धावला. तेव्हा त्याला दिसले की वडिलांची खोली तर बाहेरून बंद आहे आणि खोलीतून काहीतरी वास येतोय. त्याला काहीच समजत नव्हते. त्याने एका मोठ्या दगडाने खोलीचे कुलूप तोडले आणि जेव्हा तो आत जातो तेव्हा आतले दृश्य पाहून तर त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात. तो जमिनीवर पडतो आणि मोठमोठ्याने रडू लागतो, कारण त्याच्या समोर यशवंतरावांचे मृत शरीर पडलेले होते, जे पूर्णपणे सांगाड्यात रूपांतरित झाले होते. जणू ते सांगाड्याच्या रूपात आपल्या मुलाची वाटच पाहत होते. हे पाहून महेशला खूपच पश्चाताप होतो. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला खूप रडू येत होते. तो गुडघ्यावर बसून जोरजोरात रडत होता, पण आता रडून काय उपयोग? जे व्हायचे होते ते झाले. तो म्हणतो, बाबा खूप चुकलो मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. मी माझ्या वडिलांचा जीव घेतला. मला लाज वाटत आहे स्वतःवर. बाबा, तुम्ही जिवंत असताना मी तुमची काळजी घेतली नाही. तुम्हाला एकटे सोडून निघून गेलो. माझ्यामुळेच तुमचा जीव गेला. असे म्हणत महेश जोरजोरात रडत होता. परंतु अशा पश्चातापाचा आता काय उपयोग होता? कारण यशवंतरावांचा जीव तर अगोदरच निघून गेलेला होता. आपण कितीही रडलो, कितीही पश्चाताप केला तरीही गेलेला माणूस परत येत नाही. म्हणून आपला माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीव लावा. त्या व्यक्तीला मान सन्मान द्या. आजारपणी त्याची सेवा करा. त्यांना समजून घ्या. कारण आई वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात.
त्यांच्यासाठी मरमर राबतात आणि त्याच आईवडिलांचा शेवट इतका वेदनामय होतो. मित्रांनो, कोणत्याही आईवडिलांचा शेवट इतका वेदनामय होऊ नये. आजकाल अशा बऱ्याच घटना समोर येत आहेत की वडिलांचा मृत्यू होऊन 2 दिवस झाले आणि त्यांचा वास सुटल्यानंतर त्यांना खोलीतून बाहेर काढण्यात आले, किंवा आईचा मृत्यू होऊन 4 दिवस झाले आणि ती एकटीच राहत होती म्हणून तिला कोणी बघितलेच नाही. घरातून घाण वास येत होता म्हणून शेजाऱ्यांनी जाऊन बघितले तर त्या म्हातारीचा मृत्यू होऊन 4 दिवस झाले होते. असे आपण नेहमी न्यूजपेपर किंवा बातम्यांमध्ये वाचतच असतो किंवा टीव्हीवर बघतो. तर मित्रांनो, जर आपण आपल्या आईवडिलांना जीव लावला आणि त्यांना एकटे सोडलेच नाही तर या घटना नक्कीच कमी होतील आणि म्हाताऱ्या लोकांचा असा दुर्दैवी मृत्यू होणार नाही. म्हणून नेहमी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.